महाराजांचं आवडतं वृक्ष कुठलं सगळ्यांना माहिती आहे? औदुंबर. दत्त महाराजांना औदुंबर हे खूप आवडतं. असं म्हणतात की ज्यांच्या आजूबाजूला, ज्यांच्या आवारामध्ये औदुंबराचं वृक्ष उगवतो ते उगाच उगवत नाही. आपलं पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य असतं आणि पूर्वजन्मीची काहीतरी सेवा बाकी असते, ती पूर्ण करून घेण्यासाठी प्रत्यक्ष दत्त महाराज त्या वृक्षाच्या स्वरूपामध्ये तिथे उपस्थित राहतात. औदुंबराला कल्पवृक्ष म्हणतात. औदुंबराचे 21 गुण आहेत. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर आहे. त्याचप्रमाणे औदुंबराच्या जो काही मुळा असतात तिथे की नाही विष्णू आणि लक्ष्मीचा पण वास असतो. त्यामागील काही कथा आहेत. हिरण्यकशिपू आणि भक्त प्रल्हाद, सगळ्यांनाच माहिती आहे याची कथा. कोणाला माहिती नाही असं आहे का? सर्वांना माहिती आहे त्याची कथा की हिरण्यकशिपू जे आहेत त्यांना वरदान मिळालं होतं की ते सगळ्यांवर सत्ता मिळवतील त्या राक्षसाला, आणि त्यांच्या पोटी फक्त प्रल्हादाचा जन्म झाला होता. आणि हिरण्यकशिपूंनी सगळीकडे सांगितलं होतं की देवाची पूजा करायची नाही, फक्त पूजा माझी होईल. जिथे कुठे जे कोणी देवाची पूजा करायचे त्यांना ते ठार करायचे. तिथे फक्त त्यांचंच पूजा आणि त्यांचंच नाव सगळ्यांच्या मुखामध्ये असलं पाहिजे. परंतु भक्त प्रल्हाद जसा जसा मोठा होईल तो नारायण 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 असे म्हणायचे. त्याच्यामुळे हिरण्यकशिपूने त्यांच्यावर अनेक त्रास दिला त्यांना. कधी उकळत्या तेलात टाकलं, कधी हत्तीच्या पायाला बांधलं, कधी दरीमध्ये ढकलून दिलं. ही कथा सगळ्यांनी लहानपणी ऐकलेली आहे. या कथेच्या याच्यामध्ये की ज्यावेळेस भक्त प्रल्हादाला हिरण्यकशिपू एकदा चिडून विचारतात, कुठे तुझा नारायण? तेव्हा ती इतकं सुंदर गोड उत्तर देतात की कणाकणामध्ये सर्वस्व माझा नारायण आहे, तुम्ही सांगा तिथे नारायण आहे. मग ते म्हटले हो का, बरं हा खांब आहे याच्यातही आहे का? तर म्हणे हो. तर हिरण्यकशिपू त्याला लाथ मारतात आणि त्यातनं नरसिंह बाहेर येतात, म्हणजे प्रत्यक्ष नारायण बाहेर येतात. आणि ना भूत ना भविष्य असं त्यांना जे वरदान मिळालेलं असतं, तर उमऱ्याच्या मध्ये त्यांना मांडीवर घेऊन तीक्ष्ण नखांनी त्यांचं पोट पाडून त्यांचं ते वध करतात. ही कथा सगळ्यांना माहिती आहे. तर या कथेमध्ये त्यांच्या तीक्ष्ण नखांमध्ये, त्याच्या पोटामध्ये, शरीरामध्ये खूप विष असतं. ते विष नारायणांच्या म्हणजे त्या नरसिंहांच्या नखामध्ये जातं आणि त्यांना खूप दाह होतो, खूप आग होते. त्यावेळेस महालक्ष्मी औदुंबराचं फळ तिथे घेऊन येते आणि त्यांच्या नख त्याच्यामध्ये घालते आणि त्यांचा दाह कमी होतो, त्या विषाचा त्रास हा त्यांचा कमी होतो. आणि मग ते सगळ्यांना सांगतात की यानंतर या वृक्षाच्या जवळ माझा आणि लक्ष्मीचा अखंड वास राहील. जे जे भक्त मनापासून औदुंबराची पूजा करतील तर नरसिंहाच्या अवतारामध्ये मी सतत त्यांच्या पाठीशी राहील असा ते त्यांना आशीर्वाद देतात. आणि त्याचप्रमाणे ते म्हणतात की दत्त महाराज पण सतत त्या वृक्षाच्या खाली त्यांचा वास्तव्य राहतील, त्यांचं सर्वात आवडतं वृक्ष हे राहील. त्याचप्रमाणे या वृक्षाच्या खाली अनेक संतांनी साधना केलेली आहे. नरसिंह सरस्वतींनी औदुंबराच्या वृक्षाच्या खाली बसून कित्येक वर्ष तप केलेले, साधना केलेली आहे. त्याचप्रमाणे आजही जे भक्त औदुंबराच्या आभारात म्हणावं किंवा औदुंबराच्या खाली बसून साधना करतात, त्यांची साधना ही सिद्धीस जाते. औदुंबराची पूजा केल्याने, त्यांना पाणी घातल्याने, प्रदक्षिणा मारल्याने अनेक प्रकारचे दोष हे दूर होतात. त्याचप्रमाणे ज्यांच्या आवारामध्ये औदुंबराचं वृक्ष आहे किंवा ज्यांनी औदुंबराच्या वाळलेल्या खोडाचा उंबरा बनवलेला आहे, त्या उंबऱ्याच्या आतमध्ये वाईट शक्ती कधी येऊ शकत नाही. वाईट शक्ती त्यापासून लांब राहतात. त्याचप्रमाणे औदुंबराला फुल हे क्वचित येतं.
ते फूल ज्याच्या नशिबात असेल त्यालाच त्याचं दर्शन होतं. आणि असं म्हणतात की औदुंबराच्या फुलाचं दर्शन ज्यांना प्रत्यक्षपणे होतं तर त्यांची सेवा प्रत्यक्ष दत्त महाराजांनी रुजू केलेली आहे. आणि त्यांच्या आदल्या जन्मीचं पुण्य आणि या जन्मीचं पुण्य हे फळाला आलेलं आहे असं म्हणतात. अशा अनेक गुणांनी औदुंबर हा परिपक्व आहे, कल्पतरू आहे. ज्यांना जेव्हा जेव्हा शक्य होईल त्यांनी नक्की औदुंबराची पूजा करा. आपण दर गुरुवारी दत्त महाराजांच्या गुरूंबद्दल माहिती घेतो. दत्त महाराजांनी मधमाशीला गुरु केलं. मधमाशीला गुरु यासाठी त्यांनी केलं की मधमाशी काय करते की अनेक फुलांवर चढून तिथलं मध घेते आणि उंच झाडावर त्याचं पोळं बांधून तिथे मध साठवून ठेवते. साठवलेल्या मधाचा ती फायदा स्वतः घेत नाही आणि दुसऱ्यांनाही घेऊ देत नाही. म्हणजे पोळ्याला हात लावायला कुणी गेलं की ते डंक मारते आणि स्वतःही ते मध ती घेत नाही. फक्त ती काय करते, साठवून ठेवते. आणि मग काही कालानंतर काय होतं की तिथे कोणी मनुष्य येऊन ते मधमाशीचं पोळं तोडतं, मधमाशीला मारतं आणि ते पोळं घेऊन जातं. म्हणजे याचा अर्थ काय की त्या मधाचा वापर तिनेही नाही केला, समोरच्यालाही तिने करू दिला नाही जोपर्यंत ती होती. मग शेवटी काय, त्याच्या हवासा पोटी तिला तिचा प्राण गमवावा लागला. मग दत्त महाराजांनी यातनं काय शिकले की मनुष्य काय करतात की द्रव्याचा अधिक साठा करून ठेवतात, अनेक पैसे एवढे गोळा करून ठेवतात की त्याचा उपभोग ते पण घेत नाही आणि समोरच्यालाही देत नाही. आणि मग कालांतराने काय होतं की त्याचा उपभोग ते घेतले नाही, जेव्हा त्यांची वेळ येते तेव्हा ते शांत होतात, जगाचे निरोप घेऊन जातात. आणि ते द्रव्य मग काय होतं की तिसऱ्या कोणाला तरी मिळतं. अनेक प्रॉपर्ट्या असतात त्या दुसऱ्याला कोणाला मिळून जातात. आणि जर ते द्रव्याच्या हवासापोटी ती व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या द्रव्यावर म्हणजे जे धन असतं त्या धनावर ते वाईट शक्तीच्या रूपामध्ये म्हणजे नागाच्या स्वरूपामध्ये बसतात. म्हणून ते जेव्हा गुप्तधन सापडतं तिथे नाग असतो. ही गोष्ट सगळ्यांना माहिती असेल की नाग असतो, ते नाग त्या धनाला हात लावू देत नाही. मग जे ज्याच्या नशिबात ते नाहीये एक तर ते सरकून जातं, नाही तर त्याचे कोळसे होऊन जातं, माती होऊन जाते. म्हणजे याचा अर्थ काय, त्या धनाचा उपभोग ना त्या व्यक्तीने घेतला ना दुसऱ्या कोणाला घेऊ दिला. मी नेहमी सांगते त्याप्रमाणे की दान धर्म करायला नक्की शिका. आपल्या घासातला घास द्यायला शिकायचं. फार नका करू तुम्ही, 100 1 रुपये जरी दान केला ना तरी तो पुरेसा आहे. त्यातल्या त्या सर्व दानामध्ये अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. अन्नदान एवढं मोठं दान नाहीये.